पारंपरिक पिकांना फाटा देत फुल शेतीमधून सुद्धा चांगलं उत्पन्न मिळू शकतं हे स्वतःच्या उदाहरणामधून अलिबागच्या एका शेतकऱ्यानं दाखवून दिलंय। पाहुयात या शेतकऱ्याची यशोगाथा। पारंपरिक पिकांना फारसा भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी शेतीबाबत उदासीन असतात। मात्र पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून फुल शेती आणि भाजीपाला लागवड केल्यास शेतीतून चांगलं उत्पन्न मिळू शकतं हे सतीश म्हात्रेंनी स्वतःच्या मेहनतीतून दाखवून दिलंय। मार्केटमध्ये काय चालतं हे शेतकऱ्यांनी पहिलं बघितलं पाहिजे आणि त्याची लागवड केली पाहिजे। तर माझा मार्केटचा काय प्रश्न येत नाही। मला सगळा माल अलिबागला विकला जातो। 1-2 तासात मी मोकला होतो। 2 ते 3 तास सकाळी लागतात, मी मोकला होतो। त्याच्यामुळे मार्केट मी पहिलं सांभाळून ठेवलेलं आहे। अलिबागच्या कारले गावातले सतीश म्हात्रे हे फुल शेतीसाठी सभोवतालच्या गावात ओळखले जातात। खरीप हंगामात ते भाताची लागवड करतात। मात्र शेतमजुरी आणि इतर देणी वजा केल्यास भात शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याचं त्यांना वाटतं। त्यामुळे त्यांनी भात कापणीनंतर शेतात पांढऱ्या कांद्याची लागवड केली। हे पीक 90 दिवसात तयार होतं। या कांद्याला चांगली मागणी असते। त्यानंतर म्हात्रे हे फुल शेतीकडे वळतात। गेलरडिया प्रजातीच्या फुलझाडांची लागवड करतात। कमी मेहनतीत ही फुलं भरघोस उत्पन्न मिळवून देतात। 25 ते 30 गुंठ्यामध्ये शेती केलेली आहे, फुल शेती केलेली आहे आणि याचा मार्केट मी अगोदरच सगळं बांधून ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे मला विक्रीचं काही टेन्शन येत नाही। भात शेती नुसती आता शेतकऱ्याला परवडत नाही, म्हणजे मजूर करायचे आणि किंवा यांनी शेती परवडत नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पर्याय शोधले पाहिजे। स्थानिक बाजारपेठेत 30 ते 35 रुपये शेकडा दराने फुलांची विक्री होते। यातून दररोज 1 ते 1.5 हजारांचं उत्पन्न मिळतं। कार्डेलियाच्या फुलांना सजावटी करता मागणी असते। पारंपरिक पिकांव्यतिरिक्त कार्डेलिया फुलांचं उत्पन्न घेतल्याने म्हात्रे यांची पंचक्रोशीत प्रयोगक्षम शेतकरी अशी ओळख निर्माण झाली आहे। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।